महाराष्ट्रामध्ये ढोल्या गणपती नावाने 3 गणपती तुम्ही सर्च केले तर दिसतात. त्यातला एक सातारचा हे ग्रामदैवत आहे. 2 नंबर आहे वाईचं ढोल्या गणपती, ते नदीच्या काठावर आहे. आणि तिसरा गणपती आहे तो नाशिकला आहे. त्यापैकी हे 2 गणपती आहेत, हे सातारमधले जे आहेत त्यातला हा सातारचा ग्रामदैवत आणि ते वाईचं ढोल्या गणपती नदी काठावरचा. नदी काठावरचा जो ढोल्या गणपती आहे तो पेशवेकालीन समजला जातो. पेशव्यांनी त्यावेळेस जीर्णोद्धार केलेला आहे पेशव्यांच्या काळामध्ये. म्हणजे तो 200 वर्षापूर्वीचा आहे, साधारण 200-250 वर्षापूर्वीचा आहे. पण हा जो गणपती आहे हा शालिवाहन शक आपण जे म्हणतो, म्हणजे शालिवाहन राजाची ज्यावेळेस इथं राजवट होती त्यावेळेस जी शिल्प काढल्या गेलेली आहेत, म्हणजे अजिंक्य ताऱ्यावर किंवा बाकीच्या किल्ल्यांवर, तशी ही मंदिराची ह्याची देवतांची जी शिल्प काढलेली आहेत त्यातलं हे शिल्प असावं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळं हा 2000 वर्षापूर्वीचा गणपती आहे असं हिस्टॉरिकल ह्याच्यामध्ये नोंद आहे हा गणपती. तिसरी गोष्ट, हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. सिद्धिविनायक जेवढे गणपती आहेत त्या सर्व सिद्धिविनायक गणपतीमध्ये एवढी मोठी मूर्ती भारतात कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. ही 6.25 फूट गणपती आहे. जमिनीपासून वरपर्यंत उंची मोजली तर आपण 6.25 फुटी गणपती आहे हा.